ऐकलं का? आदितीला माहित होतं सगळं. तिला दाखवून जाहिरातीचा ड्राफ्ट नवऱ्यांनी पुढे पाठवला सरांकडे. मला नाही वाटत असं काही आदितीने केलंय. सरांनी नवरे काकांना ड्राफ्ट तयार करायला सांगितलं होतं. यात आदितीचा काय दोष? तुला कधी अक्कल येणार आहे ग? सॉरी, तुला काही कळणारच नाही, कारण तू साधी आहेस आणि मूर्खही आहेस. आणि तुम्ही सगळे ना, तुम्हाला जर अजूनही मीच चुकीची वाटत असेल ना आणि आदिती मॅडमच तुमच्या बरोबर वाटत असतील ना, तर माझ्याकडे खरंच वेळ आणि एनर्जी नाहीये तिच्याबद्दल तुम्हाला सगळं समजावत बसायला. हा सर. हो, मी निघतेय सर. ही आजच मीटिंग आली आहे, एकतर कॅन्सलही करता येत नाहीये. नाही तर ना इथे बसून सगळं सॉल्व्ह केलं असतं मी, आणि सगळे खोटे मुखवटे काढून तुम्हाला खरा चेहरा दाखवला असता सगळ्यांना. अजून काय काय लपवत असेल आपल्यापासनं तिला एकटीलाच माहित. मला वाटतं इथे मुद्दा आदितीचा नसून अरविंद काकांचा आहे. आणि ह्या वेळी आपण काहीतरी करायलाच हवं. करा. काका, डोंट वरी, काही नाही होणार तुमच्या बाबतीत असं. सॉरी, मला जरा मीटिंगला जाऊन. नंदिनी मॅडम, काहीही होणार नाही. आपण अरविंद काकांचा जॉब जाऊ द्यायचा नाही. पण आदिती, औंशी बोलायला हवं अगं. हो, बोलूया ना आपण. हा म्हणजे पण मगापासून सर आणि आऊ आतमध्ये महत्वाचं काहीतरी बोलत बसलेत, त्यामुळे भेट होत नाही अगं. पण मग आपण ते भेटल्यावर बोलूया. हो, पण मग त्याआधीच काही निर्णय झाला तर? म्हणजे अरविंदच्या बाबतीत ते काही डिसिजन घेत असतील तर? आणि आदिती, आज अरविंदला जा असं सांगितलं तर ग? आज एवढा सणाचा चांगला दिवस, तू असं काही करशील याची मला कल्पनाच करवत नाही. औ, हे सगळे सण समारंभ आपण आपल्या कंपनीत साजरे करत राहू, पण आता या क्षणाला जर आपण आपल्या कंपनीचा विचार नाही केला तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. अरे कसलं नुकसान? कशासाठी हे इंटरव्ह्यू? अकाउंटंट आहे ना आपल्याकडे अरविंद सारखा. औ, मला असं वाटतं या विषयावर आपलं याआधी बोलणं झालंय. मला हे तुझं योग्य वाटत नाहीये. औ, अरविंदला या पोस्टवरनं दूर करताना मला अजिबात आनंद होत नाहीये, पण माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. अरे काय पर्याय नाहीये? अरविंद इतकी वर्ष हे काम उत्तम प्रकारे करतोय, कधी कामात कुचराई केली नाही. एवढ्या आपल्या जुन्या स्टाफला तू बाजूला करणार, तिथे नवीन माणूस आणणार का? तर अरविंदला कॉम्प्युटर येत नाही म्हणून? हो प्लीज, तू ना मला समजून घेत नाहीयेस. औ, सध्याचं जग हे कम्प्युटरचं जग आहे आणि माझा अशा प्रकारचा निर्णय ही आपल्या कंपनीची गरज आहे. गरज? आपल्याला जगाबरोबर धावायचंय म्हणून इतकी वर्ष ज्यांनी आपल्याला मोलाची साथ दिली त्यांनाच सोडून द्यायचं हे योग्य आहे? औ, साधा विचार कर. आपण त्या रेडिओमध्ये, त्या ट्रान्झिस्टरमध्येच अडकून बसलो असतो त्या जुन्या काळात.
तर हे डिजिटलायझेशनचं जग आपण बघू शकलो असतो? अहो, त्या बैलगाड्यावाल्यांनी जर कधी गाडीचा विचारच केला नसता तर आपण इतक्या झपाट्याने इतक्या वेगाने आपण कधी प्रगतीच करू शकलो नसतो. अहो, हे जग खूप झपाट्यानं बदलतंय, खूप वेगाने पुढे जात आहे. आणि आपल्याला जर जगाबरोबर राहायचं असेल तर आपल्याला काही बदल हे स्वीकारावे लागतील, आपल्याला स्वतःला बदल करावे लागतील. आणि तूच म्हणतेस ना की बदल हे घडायला हवेत आणि आपणच ते बदल घडवायचे असतात. आणि मला असं वाटतं आपला नाही, माझा हा निर्णय त्याच्यासाठी. हे काय करतायत? मी म्हटलं नव्हतं तुला, त्यांना नाही सहन होणार. खूप हळवे आहेत ग, दुखावले असते. नंदिनी मॅडम, त्यांना समजवावं लागेल. माझ्यात नाही बाई हिंमत. मी नाही सावरू शकत स्वतःला. काय झालं नंदिनी मॅडम? काही नाही. अरे काय होणार आहे, सर आणि आऊ अजून आतमध्येच आहे. त्यांची काही भेटच होऊ शकत नाही आमची. आदिती, तू खूप उशीर केलायस. काल जेव्हा तुला नवऱ्यांकडून ही बातमी कळली तेव्हाच तू आम्हाला सांगायला पाहिजे होतंस. कालच आपण सरांशी बोललो असतो. म्हणजे अदिती, हे सगळं तुला आधी माहित होतं? काका काका काका, तुम्ही हे सगळं का आवरताय? का म्हणजे? आता इथे नवीन माणूस येणार ना या जागेवर. नवीन माणूस, नवीन सामान, नवीन टेक्नॉलॉजी. जाहिरात नाही पाहिलीस? हा? अहो, काहीतरी गैरसमज होतोय. नाही नाही नाही, अगं मी तुला दोष देत नाही, बिलकुल दोष देत नाही. तू जाहिरात पाहिलीस, मला सांगितलं नाहीस, मला राग नाही आलायचा, अजिबात नाही आला. अगं मीच आता आऊट झालो. अहो काका, तसं काही नाहीये. अगं असंच आहे, असंच आहे. मला काय कुठे येतं ग? कॉम्प्युटर नाही येत, ते सॉफ्टवेअर बद्दल मला काही माहित नाहीये. मी फाईल्स घेऊन बसलोय, असं कागद घेऊन बसलोय. आता त्याची काही गरज नाही. आणि माझी काका, आपण सरांशी बोलूया ना. नाही, मला कोणाशी काही बोलायचं नाही. कदम, आपण जाऊन भेटूया ना आईसाहेबांना. तुम्ही गेलेला आईसाहेबांना सुद्धा आवडणार नाही. नाही, मला सगळं मान्य आहे, सगळं मान्य आहे मला. आता हा आपला एवढाच सहवास होता असं समजायचं आणि पुढच्या प्रवासाला लागायचं. अरे अरे, मी ऑफिस सोडून चाललोय का जग सोडून नाही चाललोय. अरे आपण भेटणारच आहोत ना, आपण भेटणार. तुम्ही माझ्या घरी या ना, माझ्या घरी जेवायला आहे. माझी मुलगी आहे ना, खूप छान जेवण बनवते.
या तुम्ही माझ्या घरी जेवायला. हा? मला ना मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं. काका, तुम्हाला नोकरीवरून कोणीही काढणार नाही. मी बोलते सरांची. अविनाश, बिझनेसचा विचार, त्यासाठी बदल, अपडेट होणं, हे सगळं तुझं म्हणणं मान्य असलं तरी अटॅचमेंटचं काय? देव टूर्स ही नुसती कंपनी नाहीये, ते कुटुंब आहे रे. या सगळ्या माणसांची एकमेकांची अटॅचमेंट आहे. झाल्या प्रकारानं अरविंदला वाईट वाटलंच असेल, पण सगळा स्टाफ दुखावला गेला असणार. स्टाफचा काय संबंध आहे? कंपनी आपण चालवतो. हो, आपण चालवतो, पण त्यांच्यामुळे ती चालते ना. मग आता प्रत्येक निर्णय घेताना मी त्यांना विचारायचंय, हा निर्णय माझा आहे. अरे पण त्याचे परिणाम सगळ्यांवर होतील, कदाचित कंपनीवर सुद्धा. येस. सर, may I come in? या प्लीज कम इन. सर, मला थोडं बोलायचंय. काय बोलायचं तुम्हाला? सॉरी सर, माझं बोलणं कदाचित योग्य ठरणार नाही, पण बोलावंसं वाटलं म्हणून आले. सर, तुम्ही अरविंद काकांना. एक मिनिट मिस आदिती, मी पेपरमध्ये जाहिरात दिली आणि हा कुठलाही गुन्हा नाहीये आणि त्याबद्दल मला कोणीही जाब विचारायचा नाही. अरे अहो सॉरी, पण मला बोलू दे. मिस जावळकर, मी जाहिरात दिली याचं कारण असं आहे की मला आत्ताची टेक्नॉलॉजी माहिती असलेला एम्प्लॉई हवाय. आपल्या कंपनीचा सेल वाढतोय, आपल्या कंपनीची व्याप्ती वाढते आणि अशा वेळेस ती सांभाळणारा, ती माहिती असलेला, त्याचं ज्ञान असणारा एम्प्लॉई मला हवाय, ज्याला आत्ताचं जग माहिती आहे, जो आत्ताच्या जगाबरोबर धावू शकेल. असा माणूस हवाय ज्यांनी त्याच्यातलं तंत्रशुद्ध, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं असेल, जो MBA विथ फायनान्स असेल, ज्याला आत्ताची टेक्नॉलॉजी परिपूर्ण माहिती असेल. आणि कंपनीच्या भल्याचा विचार करून मी हा निर्णय घेतलाय. मी जाहिरात दिली आणि याबद्दल कोणीही जाब विचारलेला मला चालणार नाही. या कमी या सर. सर, आपल्या जाहिरातीला चांगला रिस्पॉन्स मिळालाय. खूप गर्दी जमली आहे. म्हणजे तेवढं नावच आहे ना देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं. सर, कॉन्फरन्स रूम मध्ये मी सगळी व्यवस्था केली आहे. आईसाहेब, आपण येत आहे ना? मी नाही, तुमचे सर घेतील इंटरव्ह्यू. मला दुसरी कामं आहेत. ठीक आहे सर. नवरे मिस दाभोळकर इंटरव्ह्यू घेतील. सर, पण इंटरव्ह्यू लवकर झाला तर अकाउंटंट लवकर मिळेल. आणि तसंही कदमांनी आपलं टेबल आवरून घेतलेलंच आहे. काय? त्यांना जागा सोडायला कोणी सांगितलं? सर, आता इंटरव्ह्यू घेणार म्हणजे त्यांच्या जागी. नवरे, मी त्यांना काढायचं आहे असं नाही सांगितलंय. नाही म्हणालात तरी माझ्या लक्षात आलं, कारण इतकी वर्ष तुमच्या बरोबर काम करतोय. नवरे, तुमचा गैरसमज आहे. म्हणून तुम्हाला याआधी सुद्धा मी हजारदा सांगितलं की कुठलीही गोष्ट ठरवायच्या आधी मला विचारत जा. त्यांच्या जागी वेगळा अकाउंटंट नेमायचा असं जरी मी ठरवलं असलं तरी सुद्धा त्यांना काढायचं असं मी ठरवलं नाहीये. पण सर, नवरे, अरविंद कदम हे आपल्या कंपनीचे जुने आणि जाणते एम्प्लॉई आहेत. त्यांना मी कधीच काढणार नाही.
मला मान्य आहे की त्यांना कम्प्युटर मधलं काही कळत नाही, त्यांना येत नाही, पण तरी सुद्धा त्यांनी इतकी वर्ष आपल्या कंपनीशी प्रामाणिक राहून आपल्या कंपनीची सेवा केली. त्यामुळे त्यांनी त्यांची जागा सोडण्याची काहीच गरज नाही. पण सर अकाउंटंट. मी काय सांगतोय, या तुम्ही. हा मिस दाभोळकर, तुम्ही काय सांगत होता? काही नाही सर, तुम्ही ठरवलं तेच. येते मी. आदिती, तू तू बोलली सरांशी? काय म्हणाले सर? सर म्हणाले मॅडम, कॅन्डिडेट्स यायला लागलेत. तुम्ही येता ना इंटरव्ह्यू घ्यायला? कॉन्फरन्स रूम तयार आहे. मी सरांना लिस्ट देऊन येतो. आणि तुम्ही सगळे असे एकमेकांचे चेहरे बघत बसू नका. चला कामाला लागा, चला. अकाउंट डिपार्टमेंटशी तुझा काय संबंध? मग तू कसा घेणार इंटरव्ह्यू? आऊ घेणार होत्या ना इंटरव्ह्यू, मग तू? सर स्वतः असं म्हणाले की आदिती, तू आत कोणत्या कारणासाठी गेली होतीस? आदिती, अगं अविनाश सरांशी तू यांच्याबद्दल बोलायला गेली होतीस ना? मग तू काही सांगितलंच नाहीस का त्यांना? आदिती, तू इंटरव्ह्यू घ्यायला नकार द्यायला पाहिजे होतास. इनफॅक्ट तू अजूनही देऊ शकतेस. काकांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट केलं जात आहे आणि त्यात तू इन्व्हॉल्व आहेस. हे तुला पटतंय का? बरोबर आहे अमित तुझं. अदिती मॅडम, मलाही असं वाटतंय तुम्ही ह्या सगळ्यात इन्व्हॉल्व होण्याची काही गरज नाही. आता आपण सगळ्यांनी काकांबरोबर राहण्याची जास्त गरज आहे. पण ही गरज तुला कळत नाहीये का आदिती? अगं तूच काय सांगून आलीस की मी इंटरव्ह्यू घेते म्हणून? आऊंशी बोलायचं होतंस ना तू. आऊ घेणार होत्या ना इंटरव्ह्यू, मग तू का घेतेयस? एक मिनिट, माझं जरा ऐकून घ्याल का प्लीज? मला तेच काकांना सांगायचंय. काका. कदम साहेब, तुम्हाला सरांनी ताबडतोब बोलवलंय. नाही, मी कामात आहे, मी नाही येऊ शकत. अहो, मी आता बिझनेस करायचं का सगळ्यांची मनं सांभाळत बसायचं? मी त्यांना नोकरीवरनं काढत नाहीये हे सांगण्यासाठी मी त्यांना बोलत होतो. पण या आधी जे घडलं त्याचं त्यांना वाईट वाटलं असणार. मुळात अरविंदला हे ज्या पद्धतीने कळलं ना तेच चुकीचं. पेपरमध्ये जाहिरात आली, इंटरव्ह्यूसाठी माणसं आली आणि मग त्यांना सांगण्यात आलं, तेही नवऱ्यांच्याकडनं. म्हणजे तुला असं म्हणायचंय की ही सगळी चूक माझी आहे? तसं नाही अविनाश, मी फक्त अरविंदना काय वाटलं असेल ते तुला सांगते. मी ओळखते त्याला. खूप दुखावला गेला असणार तू, म्हणूनच असं टोकाचं वागतोय. अहो, त्यांचं हे वागणं तू जस्टिफाय करतेस? नाही अविनाश, पण मी तुला हे समजवण्याचा प्रयत्न करतेय की आपल्या एम्प्लॉईचं, आपल्या माणसांचं मन जाणून घेणं हेही बिझनेसमध्ये महत्वाचं आहे. फक्त कमर्शियल दृष्टिकोन ठेवून नाही चालत. बिझनेसमध्ये माणसांची, मनांची पण गुंतवणूक असते. मला असं वाटतं की तू अरविंदशी जाऊन बोलावंस.
त्यांना कळू दे त्यांचा जॉब गेलेला नाहीये, बरं वाटेल त्यांना. अहो हे खूप होतंय असं नाही वाटत तुला? नाही, कारण या माणसांनी आपल्या कंपनीसाठी जे काही केलंय ना त्याच्या तुलनेत आपण त्यांच्यासाठी काहीच केलेलं नाही. आणि तुझी सिस्टीम काळाप्रमाणे बदलत असेल अविनाश, पण माणसं त्यांची मनं नाही बदलत. तुझ्या आता इंटरव्ह्यू मध्ये तुला 100 अकाउंटंट मिळतील, पण एकही अरविंद कदम मिळणार नाही. मी खात्रीने सांगते तुला. अविनाश, तू विसरलास? काही वर्षांपूर्वी तू परदेशात गेला होता शिकायला, तेव्हा आपल्या कंपनीला अचानक मोठा लॉस झाला, तेव्हा ह्याच लोकांनी साथ दिली मला. अरे 2-2, 3-3 महिने यांचे पगार नाही देऊ शकले मी, पण अरविंद काय, नंदिनी काय, एका शब्दाने त्यांनी कधी तक्रार केली नाही. मी त्यांना नोकरी सोडून जाण्याचा पर्याय दिला तेव्हा ते काय म्हणाले माहितीये? म्हणाले, आऊ तुम्हाला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. एवढा आधार दिला त्यांनी मला. आपली ही कंपनी पुन्हा नव्याने उभं करण्यासाठी केवढी मदत केली मला. इतकी वर्ष अरविंद अकाउंट्स बघताय, कधी एका पैशाचा घोळ नाही झाला. कुठल्याही टॅक्सला, रिफंडला कधीही लेट झाला नाही. त्यांच्या या परफेक्ट कामाची ही अशी किंमत द्यायची आपण त्यांना? मला नाही हे पटत.